त्याचा वापर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू. पहिला चेंडू पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळतो लेग साइडला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तीन धावा कंप्लीट केल्या जातात. सचिन पाल यावेळी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चेंडूवर बघत राहतोय एका साइडला भावेश पुणेकर. शॉर्ट सिलेक्शन व्यवस्थितरित्या टोलावतो चेंडूला आणि त्यानंतर मॉन्टे एका बॉलरचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही. बाकी संघ अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्या. यस मॉन्टे आहे ना बॉलर. यस अतिरिक्त प्लेअर आलेला आहे. अतिरिक्त प्लेअर आहे तो. पॅकर सुद्धा आहे. दीपेश आहे. यस योगेश पाटील तुम्ही इथेच थांबा. आलेला आहेत फक्त नाव सांगण्यासाठी. बाकी खेळाडूंची नावं माहिती आहेत आम्हाला. तुम्ही तिकडे थांबा. दीपेश टाइमपास होणार नाही याकडे लक्ष असू द्या. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वाईट. थँक्यू अंपायर. यावेळी सुंदर असा पटका इनटू द गॅप मध्ये. चेंडू जाईल दन 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 करत सीमारेषी पार. चौकार. यास पांजू संघ जर फायनल मध्ये आला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक हेमंत भोईर यांच्या माध्यमातून लावलं जाते. जर पांजू संघ फायनल मध्ये आला मंगळवारच्या दिवशी तर 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या संघाला दिलं जाईल हेमंत भोईर यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू आणि यावेळी 9 धावा धापलकावर आपण बघतो. 4 चेंडू. इंटू द गॅप मध्ये आहेत. क्षेत्ररक्षक त्याकडे एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळी चप्पल रनिंग आपल्याला पाहायला मिळते. भावेश पुणेकर मिल्खा सिंग यांची आठवण करून देते. 5 चेंडू 11 धावा. हुसेन बोल्ट मिल्खा सिंग ज्या पद्धतीने वेगाने धावतात त्याच पद्धतीचे क्रिकेटमध्ये सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका आहे. विनीत त्या ठिकाणी आहे. कोणती चूक करणार नाही. षटक संपले. पहिलं धापळकर धावा आहेत. बिनबाद जिंदाबाद. निधीस्फोट चंद्रपाडा संघाची 12 धावा. ऐकत राहा बघत राहा संस्थापक चषक 2021. षटक 12 धावा. परमेश्वर गोलंदाजी मार्कवर. आता मध्ये डाऊन द लेग
वाईटचा इशारा. सचिन पाल आहे, जरी 1-2 मॅच खेळला नाही तरी महत्वपूर्ण सामन्यात नेहमीच सचिन पाल आपल्याला चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. मॅच कसा घेऊन खेळायचा तर सचिन पालला एक्सपिरियन्स आहे. 14 धावा धावफलकावर, वारंवार एक्स्ट्रा धावा येत आहेत. मिस्टर एक्स्ट्राची भूमिका जर अदा केली तर क्वेश्चन मार्क गोलंदाजावर दिसेल. निधी स्पोर्ट चंद्रपाडा सर्वात बलाढ्य संघ आहे. आता मात्र सचिन सेट झालेला दिसतोय. डिक्लेरेशन झोन, धावा आहे 2 धावफलका पुढे सरकेल ते म्हणजे डबल फिगर मध्ये 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड, नो लॉस. चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. एका साईडने योगेश पाटील यांची धगधग वाढलेली असेल तर दुसऱ्या साईडने निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाचे खेळाडू विचार करतात की जास्तीत जास्त धावा कशा होतील. आता मात्र मिड ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. एक चुकीच्या लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करू शकतो. ही खासियत आहे निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाची. वाकीपाडा संघ तेवढ्या ताकदीचा आहे, तेवढीच मेहनत केली. पहिल्यांदाच उतरलाय मैदानात अंडर क्रिकेटसाठी आणि चांगल्या पद्धतीने आतापर्यंत खेळ दिसला. सकाळच्या सत्रात लक दिसलं, चिठ्ठीमध्ये बाय पडली. आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित वाकीपाडा संघाच्या बाजूने बघितलंय. तेवढ्याच चांगली मेहनत बघितली निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाची. बघूया कशा प्रकारे बॅटल रंगेल. 17 धावा म्हणजे खतरा. 2 चेंडू पुन्हा एकदा क्रॉस होतोय लेग साइडला, त्या ठिकाणी आहे आणि चेंडूला गॅदर करेल क्षेत्ररक्षक. तिथपर्यंत 2च धावांवर समाधान मानावे लागेल. 2 धावफलक पुढे सरकेल. 19 धावा. 3 षटकांमध्ये जर 30-35 धावा आल्या तर शेवटच्या एंडला त्या आपण 3 षटकांमध्ये 50 धावा असं म्हणू शकतो. कारण की क्लायमेट पडलेला आहे पूर्णपणे अंधारात, या ठिकाणी रन्स होताना दिसत नाही. या मैदानाची खासियत आहे. चेसिंग धावा संध्याकाळच्या सत्रात तुम्हाला जास्तीत जास्त वेळा होताना दिसणार नाही. नाणेफेक जिंकला होता वाकीपाडा संघ. मी तर म्हणेन वाकीपाडा संघाने फलंदाजी घ्यायला हवी होती, मात्र चांगली गोलंदाजी आहे. 2 धावा काही रोखू शकत नाही. धावफलक 2 पुढे सरकेल. 21 धावा. महत्वपूर्ण ज्या वेळी सामने असतात मोठमोठे संघाला आपण बघितलं तर सेमीफायनल क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना मोठमोठे संघ दिसतात. कारण की जो प्रेशर असतो तो पहिलाच कमी करण्याचा प्रयत्न असतो. 4 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मॉन्टी त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव डबल फिगर मध्ये. 5 चेंडू 22 धावा. प्रेक्षकांची गर्दी अजून आहे कारण की आपलाच आयोजकांचा संघ आहे आणि त्यांच्यासाठी जास्तीत जास्त चेअरअप असेल तेवढाच चेअरअप वाकीपाडा संघाला सुद्धा असेल. कारण की दोन्ही गावातील संघ आहेत, आजूबाजूच्या परिसरातील संघ, आजूबाजू गावातील संघ आणि नक्की डाऊन द लेग आहे. लेफ्ट हँड बॅट्समॅन आहे. त्यानंतर रेशीच्या बाहेरून चेंडू. पंचांकडून इशारा, वाईटचा इशारा. थँक्यू अंपायर, चांगलं डिसिजन निलेश भोईर. पुढे जाऊन खेळतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 2 धाव पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3री धाव घेताना सचिन पालला आपले विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. धावफलक जर विचार केला तर षटक संपले आणि धावफलकावर धावा आहेत 25 धाव. मात्र जबरदस्त फलंदाजी सचिनच्या माध्यमातून सुद्धा. कमांड डीजे. कारण की बिंदासपणे क्रिकेट खेळावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने 25 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळतोय. सचिनचा विकेट का गमावा लागला तर दर्पण हा बिग हिटर आहे आणि त्याला मैदानाच्या आत उतरवलं. मात्र या क्षणाला जरी एकेरी दुहेरी धावांवर भर दिला तरी चांगलं टोटल उभं करू शकते. मात्र एखादा षटकार आला तर पूर्णपणे गोलंदाजावर प्रेशर रिलीज होऊ शकते. रुपेश एक नावाजलेला गोलंदाज आहे. अंडरम असो ओरम असो सहजरित्या तुम्हाला तो फटके खेळून देणार नाही. पहिला चेंडू नो. जास्तीत जास्त शॉट ठेवण्याचा प्रयत्न, नेमकी झेल उडवण्याचा प्रयत्न होता. झेल तर उडला होता, मात्र 2 धावा प्लस 9, 3 अवंतर धावा, 28 धावा स्कोरबोर्ड वरती. आता मात्र त्याच पद्धतीने डाव ऑफ साइडच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि फलंदाज जरी सफल झाला तरी अंडर क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा न्याय नाही आहे. गोलंदाजावर थोडासा अन्याय वाटतो. चेंडू बॅटची एज आणि नुकती कॅच घेण्याचा प्रयत्न. दर्पण या ठिकाणी काय करतोय तर गडी बाद होतोय धावचीच्या रूपाने. दुसरा गडी बाद. धावफलक स्थिर 29 धावा.
आता मात्र डाऊन द ग्राउंड फटका कार्पेटच्या सहाय्याने एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बी स्पीड तिथपर्यंत काय घडेल तर नक्कीच यावेळी पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला व्यवस्थितरित्या पोहोचला गेला आहे. 2 धावा, धावफलक 31, 2 चेंडू 31 धावा. संस्थापक चषक 2021 आपण बघतोय सातत्याने एक मोठी स्पर्धा. उद्याच्या दिवशी तुम्हाला प्रमोद शेडगे समालोचक करताना दिसतील. त्यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. व्हॉइस ऑफ पालघर त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. यावेळी निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी होताना दिसते. मोठमोठे संघ तुम्हाला बघायला मिळतील, मोठमोठे खेळाडू सुद्धा बघायला मिळतील. 31 धावा, 2.3 चेंडू. आता मात्र जास्तीत जास्त बाहेरचा चेंडू आहे आणि या चेंडूला कोणत्याही प्रकारचा छेडण्याचा प्रयत्न दिसत नाही. 3 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी सुद्धा कर्णधार कोणती चूक करणार नाही. सोप्पा झेल. कुठेतरी निधीस्फोट चंद्रपाडा संघ डबल माइंड मध्ये दिसतोय. कमॉन डीजे. त्यांचं आवडतं गाणं आहे म्हणून त्यांच्यासाठी हे गाणं डेडिकेट केलं डीजेच्या माध्यमातून. बत्तीस धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. 1 बाउन्स. डिक्लेरेशन झोन. धावा आहे 2. लास्ट बॉल या इनिंग मधला. 34 धावा. धावफलकावर बघतोय आपण 34 धावा म्हणजे एक चांगली स्थिती आहे. आणखीन अंधार पडेल, त्यानंतर आणखीन क्लायमेट चेंज होईल, तर दोन्ही संघांना विनंती असेल की टाइमपास कोणत्या प्रकारचा होणार नाही. रिया चेक. जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. धावा आहे 2. षटक संपले 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लगावली गेली असताना 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष्य. 18 चेंडू मध्ये 37 धावांचा पाठलाग करावा लागेल. 12.33च्या सरासरीने धावांचा पाठलाग करावा लागेल. काय घडेल, काय बिघडेल, घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीवीर मैदानाच्या आत पाठवून द्या. संस्थापक चषक 2021 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. कमान डीजे. हार्दिक स्वागत. तीन षटकांमध्ये 37 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल. 37 रन्स टू विन. रिमेनिंग 18 बॉल्स. चला लवकर फलंदाजाने उतरा. चांगला खेळ दाखवा, चांगली फलंदाजी करा. वाकीपाडा संघाला देखील शुभेच्छा असतील या मॅच साठी आणि निधीस्फोट चंद्रपाडा संघाला देखील शुभेच्छा असतील. मॅच तुम्हाला रफ अँड टफ बघायला मिळेल. ते मॅच साठी गेम स्टार्ट करावे लागेल वाकीपाडा संघाला. 12.33च्या सरासरीने धावा, 12 ते 13 धावा षटकामागे काढाव्या लागतील. जर विनीत यांचा विकेट घेतला तर नक्कीच विशाल पाटील गबरू यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते गोलंदाजाला. विकेट घ्या, 1000 रुपये कॅश घेऊन जा. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू बेगेट केला होता. डिक्लेरेशन झोन.
आणि धावा आहे 2 धाव्यांनी श्री गणेश केला जातोय तर म्हणजेच गावदेवी वाकीपाड्या संघाचं. योगेश बघा, योगेशांचा आवाज इथपर्यंत येतोय, माईक लावण्याची पण गरज नाही कारण की संघाचे पॅकर आहेत आणि फुल पॅक मध्ये दिसतात आज. वाईटचा इशारा, थँक्यू अंपायर. प्रेशर आहे आणि या प्रेशर मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल. 3 धावा येतात 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. 12 ते 13 धावा षटकामागे काढाव्या लागतील. पुन्हा एकदा लाईन अँड लेन भरकटलेली आहे. गोलंदाज भावेश पुणेकर. पुन्हा एकदा क्वेश्चन मार्क. लेग साइडला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आहे. लेफ्ट हँड बॅट्समॅन आहे मात्र जास्तीत जास्त एक्स्ट्रा धावा येताना दिसतात. 4 धावा एका चेंडूवर 4 धावा. चला टीम मीटिंग कमी करायची आहे निधीस्फोट चंद्रपाडा संघाने सुद्धा आणि वाकीपाडा संघाने पुढील आपले बॅट्समॅन तयारीत ठेवायचे. सर्व टाइमपास होणार नाही याकडे लक्ष असू द्या. चेंडू हवेमध्ये आहे. रियाज शेख कोणती चूक करणार नाही आणि यावेळी विकेटचं पतन होते. 1000 रुपयाचं पारितोषिक भावेश पुणेकर यांना नक्कीच भेटलं जाईल विशाल गबरू यांच्या माध्यमातून कारण की विकेटसाठी पारितोषिक लावलं होतं आणि विनी त्यांचा विकेट घेतला. 1000 रुपयाचा कॅश प्राइज मानकरी ठरला भावेश पुणेकर. कमॉन नेक्स्ट बॅट्समॅन आणि कमॉन डीजे. आहे मोठमोठ्या स्पर्धेत आपण बघतो. ओरमच्या स्पर्धेत रुपेशाला कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. मॅच घेऊन खेळावं लागेल. 3 चेंडू 6 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा चांगला फटका इंटू द गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्रिसली चौरसिया आपण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा 8 धावा धावपलकर. 8 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. किती धावा येतील. चेंडू डिक्लेअर जाईल की नाही. एकदा पुन्हा फलंदाजाला धाव काढावे लागतील आणि यावेळी 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस नो आणि वेट. तिन्ही गोष्टींचा चांगला ताळमेळ. 3नी धावफलक पुढे सरकेल. 11 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. 11 धावा 13 चेंडू मध्ये 26 धावा म्हणजेच काय आहे तर प्रत्येक चेंडूवर 2 धावा. आता मात्र चांगला फटका आहे. चांगल्या गॅप मध्ये चेंडू आहे आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 2 धावा कम्प्लिटली पूर्ण. षटक संपले पहिलं आणि धावफलकावर धावा 13. कोणावर येईल फेरा तर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ऐकत राहा बघत राहा संस्थापक चषक 2021. चेंडू 24 धावांची गरज जी सरासरी होती ती मेंटेन केलेली आहे. आता षटकामागे 12 धावा काढाव्या लागतील. प्रत्येक षटकामागे 12 धावा काढावे लागतील. 12 चेंडू 24 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला जो विजय होईल तो पांजू संघाविरुद्ध मंगळवारच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. विक्रांत ठक्कर गोलंदाजी मार्गावर. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. रुपेश यांना कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. आतापर्यंत चांगली खेळी केली दोन्ही फलंदाजांनी. चांगल्या पद्धतीने फटका येतोय. गणेश साटम त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. घाई करण्याचा प्रयत्न नाही आणि 1 धाव.
14 धावा. धावफलकावर 11 चेंडू 23 धावांची गरज. 11 चेंडू मध्ये 23 धावा. आता मात्र चांगला फटका आहे, मात्र काय घडेल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल, येऊन पोचेल ते म्हणजे 16 या धावसंख्येवर. चेंडू शिल्लक आहेत 10. 10 चेंडू मध्ये धावांची गरज आहे 21 धावांची गरज. पुन्हा एकदा फील्ड सजवली जाते. रोहित वारंवार मिसफील्ड करताना दिसतोय. दान्या 40 रूम मध्ये जर आवाज जात असेल तर दान्या या नावाने प्रसिद्ध आहे आणि मिसफील्ड त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. हो हो हो, सुपर डिलिव्हरी. फलंदाजाला चेंडू बघून खेळावा लागेल. विक्रांत ठक्कर तुम्हाला सहजरित्या फटके खेळून देणार नाही, चेंडूला नजर जमवावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आता मात्र इक्वेशन आणि सिच्युएशन कडे लक्ष दिलं तर 8 चेंडू 19 धावांची गरज. 19 रन्स टू विन, रिमेनिंग 8 बॉल्स. सुंदर असा फटका आहे. गॅप मध्ये पडेल का. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण. 3 ते 4 धावा या चेंडूवर यायला हव्या, मात्र यावेळी 3 धावा कंप्लीट. बघा वाकीपाड्या संघाच्या डगआउट मधून बघा सर्व चेअरअप करताना दिसतंय, तर एका साईडने निधी स्फोटचा डगआउट शांत दिसतोय. म्हणजे संजय मोर्यावर नक्कीच स्माइल दिसते बघा. संजय मोर्या चांगला स्माइल आपल्याला बघायला मिळते. 5 चेंडू 21 धावा झालेले आहेत. 7 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. लास्ट बॉल दिस ओव्हर. ह्या चेंडूवर 2 ते 4 धावा जरी आल्या तरी मागचा सामना बघितला 6 चेंडू मध्ये 14 धावा झाल्या. त्याच पद्धतीचा मुकाबला बघायला मिळू शकतो. एक चूक या मॅच मधून बाहेर फेकू शकतो. दोन्ही संघांची एक चूक कोणताही संघ मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, बाहेर फेकू जाऊ शकतो. त्या ठिकाणी वाकीपाड्याचे सर्व समर्थक आहेत, या ठिकाणी चंद्रपाड्याचे सर्व समर्थक आहेत. म्हणजे सामना जर आहे तर 50-50 आहे. बॅलन्सिंग मुकाबला. 7 चेंडू 16 धावांची गरज. या चेंडूवर 2 ते 4 धावा येणं गरजेचं आहे. आता मात्र ऑफ ब्रेक होता, षटक संपले. 6 चेंडू 16 धावांची गरज. थोडासा मॅच लांब जाताना दिसतोय वाकीपाड्याच्या विचाराने, मात्र काय घडेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ऐकत राहा, बघत राहा संस्थापक चषक 2021. आज सोन्याच्या दिसाला न दिसतय सोन्याची सोनपारी. निधी दिदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपारी. निधी दिदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपारी. निधी दिदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपारी. निधी दिदी हो बर्थडेला. क्रिस्ली चौरसिया गोलंदाजी मार्क वर आपण बघतोय. क्रिस्ली गमजा असं सरनेम आहे, मात्र चौरसिया या गावात आल्यानंतर त्याचा बारसा झाला. क्रिस्ली चौरसिया एक चांगला गोलंदाज आहे. क्रिकेटवर जास्त प्रेम आहे आणि या संघातून बऱ्याच वेळा चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण बघितलंय. हो हो हो, फलंदाज बघा बॅटच्या खालून चेंडू गेला आहे. 5 चेंडू 16 धावांची गरज. चांगला फटका बघायला मिळतोय. रिया शेख चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. चांगली फेकी, चांगलं बॅकिंग करावं लागेल. केसली यावेळी पडतोय, चेंडूला अडवतोय. 3 धावा कंप्लीट. एक एक धाव महत्वाची आहे या क्षणाला. आता मात्र 4 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. एखादा षटकार आला तर मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट निर्माण होईल, कारण की चांगला सामना रंगलेला आहे. प्रेक्षकांना हवा असतो तो सामना आहे, मात्र या क्षणाला जास्तीत जास्त या 2 चेंडू मध्ये 5 ते 6 धावा येणं गरजेचं आहे. आणि रुपेश यांच्यामध्ये क्षमता आहे, कुवत आहे. आतापर्यंत सेट झालेला आहे. 5 चेंडू मध्ये 8 धावांवर वैयक्तिक खेळतोय. चांगली फलंदाजी केलंय. हो हो, बिगिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळी गडी बाद होताना दिसतोय. यस, थँक्यू अंपायर. कम ऑन डीजे.
डिसिजन बघा. क्रिकेट आपण खेळतोय तर क्रिकेटला बॅटला आपले क्रिकेटचे दैवत मानलं जाते आणि त्याला तुम्ही असं फेकू नका प्लीज. 3-13 3 चेंडू 13 धावांचे. डिसिजन कोणता आहे असं मात्र क्रिकेट आहे, जी बॅट आहे आणि जे बॅटला आपण जे खेळतोय, जे बॅटने तुम्हाला नाव ओळख दिली त्याला तुम्ही असं फेकू नका. आपण बॅट्समॅन आहोत, चांगली खेळाडू वृत्ती दाखवा, चांगलं त्या रिस्पेक्ट करा त्या बॅटीचा. त्या बॅटीतून तुम्हाला पुढे आयुष्य घडवू सुद्धा शकते, क्रिकेटमध्ये मोठं नाव सुद्धा होऊ शकते. 3-13 कोणचे वाचतील. आणि यावेळी चांगला फटका, मात्र फटक्यामध्ये दमखम नाही. 2 चेंडू 13 धावांची गरज, 2 चेंडू 13 धावा. आता मात्र 3-13 वाजलेले दिसले वाकीपाडा संघाचा. कमॉन डीजे. तो शाहरुख गेला असं मजेवरती गेला. शाहरुख टाक, हिरोची नावं टाकायची. ऋतिक येतोय, हॉन्डो खूप उशिराने येतोय. पहिला या फलंदाजाला पाठवायला हवं होतं. शरीरयष्टी बघितली तर जबरदस्त आहे. 2 चेंडू 13 धावा. एखादा नो किंवा वाईट येईल का मैदानाच्या आत. ओ आता मात्र काय पंचांकडून इशारा, यस वाईट. कारण की या ठिकाणी शफल झाला तरी जर रेषेच्या वरून चेंडू गेला तर वाईड आहे अंडर क्रिकेटमध्ये. 2 षटकार जर आल्या तर या स्पर्धेत अजूनही कोणी 2 लगातार षटकार ठोकलेले नाही आहेत. मात्र एका साइडने मयूर आपल्या संघासाठी लढत राहिलाय. 1 चेंडू 11 धावांची गरज आणि नक्कीच खिशामध्ये पूर्णपणे मॅच. निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाच्या हातामध्ये. चला वाकीपाडा संघ लाईनअप मध्ये या, हँडशेक करण्यासाठी वाकीपाडा संघ लाईनअप मध्ये या. चांगली शिस्त दाखवा, चांगला खेळ झाला. क्रिकेटमध्ये हार जीत आहे. लाईनअप मध्ये या. पुढच्या वर्षी लीग सिस्टम मध्ये जर एंट्री हवी असेल तर लाईनअप मध्ये हँडशेक करा. आणि चांगला खेळ दाखवला. मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. मात्र त्यानंतर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं आणि सर्व संघांचं, सर्व खेळाडूंचं या स्पर्धेत हार्दिक हार्दिक आभार. आजचा दिवस चांगल्या पद्धतीने पार पडला. मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे.